उन्हाळा म्हटलं की आपल्याला दह्याचे वेगवेगळे प्रकार खायला आवडतात, तर आज आपण दही भात कसा बनवायचा ते पाहूया। नमस्कार, मी प्रतिभा दारंवार, दाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अर्धा कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। या तांदूळाचा भात एकदम नरम होतो, त्यामुळे मी हा तांदूळ घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही नरम भात शिजणारा कुठलाही तांदूळ घेऊ शकता। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कुकरमध्ये प्लेट बुडेल एवढं पाणी घालून घेऊ। कुकरमध्ये वरण भाताचा डबा मी ठेवून घेतलेला आहे। तांदूळाचं भांडं ठेवून यामध्ये 1 कप दूध घालून घेऊ। जेवढे तांदूळ घेतले असतील त्याच्या दुप्पट दूध घालायचं। दुधामध्ये भात बनवून घेतल्यामुळे दही भाताची टेस्ट खूप छान लागते। यावरती प्लेट झाकून कुकरचं झाकण लावून घेऊ। कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 4 शिट्ट्या करून कुकर पूर्ण थंड करून घेतलेले आहे। यातलं भाताचं भांडं काढून घेऊ। हा भात पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। चमच्याने असं मॅश करून नरम करून घ्यायचं, म्हणजे भातामध्ये दही छान मुरतं। अर्धा लिटर दुधाचं घट्ट दही बनवून फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं आहे। हे दही एकदम फ्रेश आणि बिलकुल आंबट नाही। असं घट्ट मलाईदार दही कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मिक्सिंग बाउलमध्ये दही काढून घेऊ। असं रवीने फिरवून दही एकदम सॉफ्ट करून घ्यायचं। यामध्ये भात घालून घेऊ। चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेऊ। चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर दही भात अजून पातळ हवा असेल तर यामध्ये थोडंसं दूध घालून मिक्स करून घ्यायचं। यामध्ये टाकण्यासाठी फोडणी करून घेऊ। तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप, मोहरी, जिरं, आवडीप्रमाणे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, लो फ्लेमवरती थोडंसं परतवून आवडीप्रमाणे कढीपत्ता, चना डाळ, उडद डाळ, काळी मिरी, बारीक चिरून घेतलेला लसूण घालून गोल्डन परतवून घेऊ। यामध्ये काजू आणि कोथिंबीर घालून थोडंसं परतवून घेऊ। गॅसचा फ्लेम बंद करून हा गरमागरम तडका दही भातामध्ये घालून घेऊ। सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यावरती 5 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे फोडणी यामध्ये छान मुरते। या गरमीच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी मस्त टेस्टी थंडगार दही भात तयार झालेला आहे। हा भात जास्त वेळ ठेवायचा असेल तर फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे बिलकुल आंबट होत नाही। तुम्ही अशा पद्धतीने दही भात नक्की करून पहा। रेसिपी आवडली असल्यास लाईकचं बटन क्लिक करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।